जेएनपीए बंदरावरती 3000 कंटेनर अडकलेले आहेत। निर्यात बंद, त्यामुळे जेएनपीए बंदरावरती कंटेनर अडकले। जेएनपीए बंदरावरती मोफत पार्किंगची देखील सुविधा। नाशिकमध्ये गॅसच्या टंचाईमुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी आता चूल मांडली। लाकडाची चूल मांडत वडापाव, भजी, सँडविच तयार करणं सुरू केलं। व्यवसाय बंद ठेवून परवडत नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला। मुंबईमध्ये गॅस टंचाईचा छोट्या व्यावसायिकांना फटका। अनेकांकडून कोळशाची शेगडी वापरण्यास देखील सुरुवात। नाश्ता स्टॉल धारकांकडून कोळशाची शेगडी वापरण्यास सुरुवात। पदार्थांचे दर वाढले। रत्नागिरीमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा रेल्वे स्थानकावरील स्टॉल धारकांना फटका। स्थानकावरील रेल्वे कॅन्टीनमध्ये मिळत आहेत 37 पैकी केवळ 7 पदार्थ। निर्यात घटली, त्यामुळे अंड्यांचे दर घसरले। देशांतर्गत बाजारात अंड्यांचा साठा वाढू लागला, त्यामुळे बाजारभावही घसरला। सांगलीमध्ये गॅस अभावी एमआयडीसीमधील कास्टिंग आणि फॅब्रिकेशन कारखान्यातील उत्पादन ठप्प। आखाती देशातील युद्धाचा परिणाम लघु उद्योगांवर पडला। अनेकांचे रोजगार जाण्याचीही शक्यता। आखाती देशांमधील युद्धाच्या झळा बुलढाण्यापर्यंत। खामगावमधल्या एमआयडीसीमध्ये गॅस टंचाईमुळे बिस्किट उत्पादन ठप्प। कंपनीमधील 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर। कंपनीवर आर्थिक संकटांची टांगती तलवार। मुंबईमध्ये सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी अडचणी। गॅस प्रेशर कमी झाला, त्यामुळे ऑटो टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र। काही पंपांवरती तांत्रिक अडचण, त्यामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। शहापूरच्या मुंबई नाशिक महामार्ग लगतच्या हॉटेल व्यावसायिकांवरती हॉटेल बंद करण्याची वेळ। व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यानं कोळसा आणि लाकडाच्या भट्ट्यांवरती जेवण बनवण्याची वेळ। तर गॅसच्या याच पुरवठ्यावरून काही राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येण्यास सुरुवात झालेली आहे। नेमकं काय म्हणणं आहे बघूयात। राजकीय पक्षांकडून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न। जनतेनं केंद्र सरकारच्या निर्देशांचं पालन करावं। घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं हे आवाहन। जाणीवपूर्वक काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत। त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते। मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत। गॅस सिलेंडरचा 6 महिने पुरेल इतका साठा उपलब्ध। वितरक चुकीच्या पद्धतीने काम करत असल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम। हेमंत रासनेंची माहिती। नागरिकांनी घाबरू नये, हेमंत रासने यांचं हे आवाहन समोर। गॅस तुटवडा सरकारनं गांभीर्यानं घेतला नाही। हॉटेल, खानावळी, स्टॉल बंद पडण्याच्या मार्गावर। व्यवसाय अधांतरित। गॅस टंचाईवरून काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांचा सरकारवरती हा निशाणा। होर्मुझमधून तेल जहाजं सुरक्षित आल्याचा सरकारचा दावा खोटा। 140 जहाजांपैकी 17 जहाजं इराणनं रोखल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा। जहाजांमध्ये 1100 नागरिक अडकल्याचा आंबेडकरांचा आरोप। सेंट्रल गवर्नमेंट से विनती करता हूं, जो भारतीय नागरिक फंसे हुए हैं या जो मदद मांगना चाहते हैं, अगर भारत लिया है तो मेरे ख्याल से उनकी जान बचेगी। नागपूरमध्ये गॅस तुटवडा आणि दरवाढीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। संविधान चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। सिलेंडरला हार घालून याशिवाय चूल पेटवून हे आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये काँग्रेस विरोधात आंदोलन। राहुल गांधींनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिल्याच्या निषेधार्थ आंदोलन। राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचीही करण्यात आली मागणी। परभणीमध्ये एलपीजी पुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय समिती, कलेक्टर, एसपी, पुरवठा अधिकाऱ्यांसह अनेकांचा समावेश। गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जाणार। नाशिकच्या येवल्यामध्ये एलपीजी अभावी वाहनधारकांचे हाल, तर गॅस शिल्लक नाही, त्यामुळे पंपावरती हे फलक लागले। रिक्षा चालकांसह इतर एलपीजीवर चालणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सुरू असलेल्या युद्धाला तब्बल 16 दिवस उलटलेले आहेत। सध्याची काय अपडेट आहे बघूयात।